अत्याचार झाला 2 वर्षाच्या पोरीवर, फाशी द्या फाशी द्या फाशी द्या. कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस त्याची बायको. आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो. म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहे, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं, संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीवर येऊन कोणीच कुठल्याच महिलेने कोणावरच बोलूच नाही आणि जर बोलले असतील तर या समाजाचा रोष आणि समाजाकडनं होणारी टीका किंवा समाजाकडनं वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकतं तर ते त्यांनी करू नये आणि केलं येतात त्याचा निषेध आहे. मला वाटते काही दिवस पहिले एक महिलांनी दुसरी महिलावर जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीचे मिसेस म्हणून अमृता फडणवीसजींवर जे शब्द बोलले, मला वाटते संविधानाने आणि आमचे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की नुसतं चूल मूल पर्यंत महिला राहिल्या नाही पाहिजे. त्यांची जे टॅलेंट आहे ते बाहेर येऊन आपण केलं पाहिजे. तर अमृता फडणवीसजी ज्या पद्धतीने आपला टॅलेंट आपली गायकी या पद्धतीने बाहेर येऊन करतात आहे तर त्यांना पूर्ण फ्रीडम आहे आमच्या बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर मला वाटते एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा ऍक्च्युली खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध मी सुद्धा करते आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिला सुद्धा या शब्दाला, कारण टीव्ही जर ते शब्द दाखवू शकत नाहीये तर ती महिलांनी दुसरी महिलाचा अपमान कशा केला आहे ते स्पष्ट दिसत आहे. तर मला वाटते या सगळी महिला या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये जे बाबासाहेबांना मानतात, बाबासाहेबांच्या विचाराला मानतात, ते सगळे या शब्दाचा निषेध करण आणि या गोष्टीचं माझे अमरावतीचे सगळे महिला सुद्धा निषेध करतील. आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने. अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. श्रद्धेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर उभं राहून बलात्कारासारख्या गुन्ह्याचं समर्थन करणं, त्या वक्तव्यावर टाळ्या पैसे उधळलं जाणं आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून मिरवणं हे समाजाच्या अधपतनाचं भयानक भयावह असं चित्र आहे. पण बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचं शस्त्र आमच्याकडे आहे. अशा सामाजिक किडीवर कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. अंजली भारती यांनी केलेल्या वक्तव्याची चित्रफीत माध्यमांमधून समोर आलेली आहे. अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी जाहीर निषेध करते. कोणत्याही व्यक्तीला काम करत असताना त्याला दिलेला संविधानाचा अधिकार आणि त्यातून त्याला मिळालेला जगण्याचा अधिकार प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जगत असतो, पण त्याच्यासाठी टीका करणं आणि ती अतिशय खालच्या पातळीला जाऊन टीका करणं हे अत्यंत चुकीचे आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली असून भंडारा पोलीस अधीक्षक आणि भंडारा जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करत या संपूर्ण घटनेचे चित्रफीत आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे यावरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. व्यक्ती स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ काढून टीका करत असताना ज्या पद्धतीने आक्षेपार्ह विधान केलेलं आहे तर कायद्याच्या चौकटीतून निश्चितपणाने कारवाई केली जाईल.